आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। हाल ही में धुले महानगर पालिका के चुनाव हुए हैं। इस संदर्भ में प्रभाग क्रमांक 1 से महानगर पालिका के चुनाव जीतने वाली नगर सेविका योगिता संजय कुटे के विरोध में योगिता सचिन दीक्षित ने धुले जिला न्यायाधीश न्यायालय में एक याचिका दाखिल की है। योगिता सचिन दीक्षित का आरोप है कि चुनाव जीतने वाली महिला नगर सेविका योगिता संजय कुटे ने अपने हल्फनामे में मुख्य चुनाव अधिकारी को अपनी संपत्ति और आपत्ति के बारे में झूठी व अधूरी मालूमात दी है, जिसके खिलाफ योगिता सचिन दीक्षित ने योगिता कुटे के खिलाफ तीसरी आपत्ति व अन्य पुरावे के साथ न्यायालय में याचिका दाखिल की है। योगिता सचिन दीक्षित ने योगिता संजय कुटे के खिलाफ तीसरी आपत्ति व अन्य पुरावे के साथ न्यायालय में याचिका दाखल की है। त्यांच्या विरुद्ध ज्यांनी निवडणूक लढवली त्यांनी निवडणुकीमध्ये एक बदमाशी केली, भ्रष्टाचार केला, निवडणूक प्रक्रिया बाधित केली आणि चुकीची माहिती देऊन त्यांनी निवडणूक लढवली। तर योगिता संजय कुटे यांनी मुद्दाम 3 मुलं स्वतःला असताना सुद्धा 2च मुलं आहेत, 2च अपत्य आहेत असं दाखवलं आणि निवडणूक लढवली, जी मुळातच बेकायदेशीर निवडणूक आहे। कारण की त्यांना 3 अपत्य आहेत, याबद्दलचे सगळे सरकारी कागदपत्र म्हणजे जन्म दाखला, कॉर्पोरेशन मधले सगळे रेकॉर्ड्स, हे सगळे दवाखान्यामधले कागदपत्र सगळे त्यांनी आपले सचिन दीक्षित जे आहेत त्यांनी आणले आणि त्याच्या आधारे त्यांचं हे म्हणणं आहे की ही निवडणूक बेकायदेशीर आहे। आणि ते त्यांचं म्हणणं जे आहे म्हणजे योगिता दीक्षित मॅडम आणि सचिन दीक्षित यांचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे की निवडणूक पूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्याला कायद्यामध्ये शब्द आहे ॲब इनिशियो इलिगल, म्हणजे मुळातूनच एखादी गोष्ट चुकीची बेकायदेशीर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही निवडणूकच जर बेकायदेशीर असेल तर योगिता संजय कुटे यांनी नगरसेवक पदावर राहणं सुद्धा बेकायदेशीर आहे आणि त्यांनी त्वरित त्याच्या संदर्भातली चौकशी खरं तर महापालिका आयुक्तांनी स्वतःहून केली पाहिजे, परंतु महापालिका आयुक्त त्यांची जबाबदारी पार पाडतात का या प्रश्नाचं उत्तर आपण सगळेजण विचारले। आता या केसमध्ये 28/1/2026 रोजी हे इलेक्शन पिटिशन म्हणून आपण डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट धुळे इथे दाखल केलं आणि त्याच्यानंतर दाखल झाल्यावर आज 8 तारखा झालेल्या आहेत। प्रत्येक वेळेस तारीख, पुन्हा त्याच्यानंतर तारीख आणि काही विशेष कामकाज होताना दिसत नाही। नोटीस इश्यू झाल्यावर सुद्धा योगिता संजय कुटे यांनी नोटीस घेण्यास नकार दिला। मग पब्लिक नोटीस जाहीर करावी लागली आणि त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हा आता त्यांचे वकील कोणीतरी हजर झाले, पण ते काही येत नाही आणि रिप्लाय काही देत नाही। तर आज पुन्हा आता 22/4 या तारखेला पुन्हा ती केस आहे। या दरम्यान आता 9 तारखा पूर्ण, या 9 तारखांमध्ये 4 महिने असेच गेलेले आहेत। म्हणजे जे न्याय मागतात त्यांना जर न्याय मिळणार नसेल, जे अन्याय करून, बदमाशी करून, बेकायदेशीरता करून निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येत असतील ते लोकांना न्याय कसा देणार तुम्ही सांगा। आणि म्हणून आपण सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे की आपल्याला कायद्याची अंमलबजावणी करायची आहे की नाही। कायद्याची अंमलबजावणीच नसेल करायची तसं सरकारने जाहीर करून टाकावं की आम्ही जे काही कायदे केले असतील ते आम्ही आमच्या सोयीने वापरू किंवा नाही वापरू। मग जर त्यांना कायदा वापरायचा नसेल तर त्यांनी तसं जाहीर करावं, नाही तर मग कायदा वापरावा। कायद्याचा वापर झाला पाहिजे आणि कायद्याचंच राज्य असलं पाहिजे असं सामान्य नागरिकांनी सांगितलं पाहिजे। माझं आव्हान आहे सगळ्या वॉर्ड नंबर 1B मधील मतदारांना सुद्धा की तुम्ही जे आग्रा रोड पश्चिम बाजूला राहणारे नगाव बारी ते सुशी नाला यामध्ये वॉर्ड नंबर 1B चे मतदार आहात, त्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही कोणत्याही पक्षाचे आहात, तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा, काही हरकत नाही, पण बेकायदेशीरतेला मतदान आपण करू शकतो का? ज्या बेकायदेशीर प्रवृत्ती आहे त्या कोणत्याही पक्षाच्या असो त्यांना नकार देता आला पाहिजे। आणि म्हणून कायदा काय सांगतो, सेक्शन 10(1) या किंवा स्मॉल ए या कलमामध्ये, सेक्शन 10(1) या कलमामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार निवडणुकीसाठी जो उमेदवार उभा राहत असेल त्यांना 2 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य नसले पाहिजे। म्हणजे कमीत कमी 1 नाहीतर 2
एवढेच अपत्य असले पाहिजे, तेच निवडणुकी लढण्यास पात्र आहेत. असं असताना सुद्धा योगिता कुटे ज्या आहेत मॅडम, त्यांना 3 मुलं आहेत. निवडणुकीच्यासाठी, राजकारणासाठी स्वतःच्या मुलावरचे सगळे हक्क सुद्धा सोडायचे, स्वतःचं मूल स्वतःचं नाही म्हणून सांगायचं, हा किती निर्दयीपणा आहे याचा विचार. हे अत्यंत चुकीचं आहे की राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या पुढच्या मुलाला नकारायचं आणि 2च मुलं आहे असं सांगायचं, हे एकतर अमानवीय अशा स्वरूपाचं काम आहे. आणि त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की निवडणूकच ही बेकायदेशीर आहे. सगळ्या मतदारांनी सुद्धा याच्याबद्दल खरं मोर्चा काढला पाहिजे. सचिन दीक्षित साहेब किंवा योगिता दीक्षित यांनी कशासाठी न्याय मागायचा? किंवा आपल्या सगळ्यांना न्याय पाहिजे. मतदार म्हणून लोकशाही स्वच्छ असली पाहिजे आणि शुद्ध असली पाहिजे. त्यामुळे सगळ्या लोकांनी याच्या संदर्भात नक्कीच विचार केला पाहिजे. मग आता सचिन दीक्षित यांची ठेकेदारीचा व्यवसाय आहे, तर मग आपल्या विरुद्ध केस दाखल केली म्हणून सगळ्यांनी झुंड तयार करायची, गुंडागर्दी निर्माण करायची आणि त्यांना ठेकेदारीचे कामच मिळू द्यायचे नाही अशी परिस्थिती निर्माण करायची, हे राजकारण सुद्धा अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. म्हणजे एखादा माणूस मेहनत करायला तयार आहे, काम करण्यासाठी तयार आहे, तर त्याला काम मिळू द्यायचं नाही, हा निर्दयीपणा जो आहे तो सुद्धा धुळे महापालिकेच्या आयुक्तांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि ज्यावेळेस ही केस लागेल, किती दिवस तुम्ही नाही येणार, किती दिवस तुम्ही कोर्टात येणार, तुम्हाला एक ना एक दिवस कोर्टात यावंच लागेल. आणि मी आपल्याला सांगतो की कोर्टात आम्ही यांना ओढून आणू आणि निकाल आमच्या बाजूनेच लागणार, कारण कायदा आमचा पाहिजे. तुम्हाला जर एवढा तुमच्याबद्दलचा विश्वास असेल, तुम्ही फार चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही कोणतेही खोटं केलेलं नाही, तुम्ही चुकीची माहिती दिलेली नाही, चुकीचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं नाही, तर हिंमत असेल तर कोर्टात या. असं लपून छपून बसायचं नाही. न्याय आमच्या बाजूने आहे, कायदा आमच्या बाजूने आहे. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की योगिता दीक्षित यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि आम्ही मिळवून देणार. आणि त्यांच्या बाजूनेच कायदा असल्यामुळे त्या विजयी होणार. ही निवडणूक नक्की रद्द होणार, एकतर रद्द होणार किंवा योगिता दीक्षित या निवडून आलेल्या उमेदवार आहे असं जाहीर करावं. कायदा त्यांच्या बाजूने आहे, कायद्याचाच विजय झाला पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका घेण्याची कोणी गरज नाही. ज्यांनी चुकीचं केलं असेल त्यांना चूकच म्हटलं पाहिजे आणि जे बेकायदेशीर वागतात त्यांचे चेहरे समोर आणले पाहिजे. धन्यवाद.